महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाद्वारे बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी 28 योजना जाहीर केल्या। त्यामध्ये प्रामुख्याने मध्यान्ह भोजन योजना राबवण्यात आली। या योजनेद्वारे बांधकाम कामगारांची होणारी उपासमार टाळावी हा प्रमुख उद्देश शासनाचा व महाराष्ट्र शासनाचा होता। परंतु मध्यान्ह भोजन योजनेत इतका घोटाळा झाला की त्याचे विवरण केले तर महायुती सरकारच्या या योजनेद्वारे केवळ भ्रष्टाचार करण्याचाच उद्देश दिसून येतो। हे अत्यंत दुर्दैवी गंभीर प्रकरण असल्याने भ्रष्टाचार करावा तरी कसा व कुठे याचे भान देखील या महायुती सरकारला राहिलेले नाही, असा आरोप विष्णू कारंपुरी महाराज यांनी केला आहे। मध्यान्ह भोजन योजनेत खऱ्या बांधकाम कामगारांना मिळणारे भोजन हे अक्षरशः गाड्या भरून वाटावे लागले। महाराष्ट्रातील प्रत्येक शहरामध्ये ज्याप्रमाणे एखादी वस्तू विक्री करताना कशा पद्धतीने जाहिरात करून रस्त्यावर गल्ली बोळात फिरावे लागते, तशा पद्धतीचे मध्यान्ह भोजन घ्या, मध्यान्ह भोजन घ्या, मोफत भोजन घ्या असे फिरले तरी कोणीही भोजन घेण्यास तयार नव्हते। शेवटी उरलेले भोजन कचरा कुंडीत आणि खुल्या मैदानात टाकून दिले जात, इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली। त्याचबरोबर अनेक वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन भोजन वाटले, मर्जी नसताना देखील लोकांना भोजन दिले। अशा प्रकारे एका जिल्ह्यात सुमारे 50 ते 60 हजार बांधकाम कामगारांची नोंद झाली असून दररोज 1.5 ते 2 लाख लोकांना भोजन बनवण्याचा कागदोपत्री हिशोब दाखवला। प्रत्यक्षात मात्र गरीब कामगारांना मध्यान्ह भोजन मिळाले नाही किंवा कामगारांनी घेतले नाही। अशा प्रकारे दररोज 2 लाख तर महिन्याला 60 लाख, वार्षिक 7 ते 8 कोटी लोकांचे मध्यान्ह भोजन दिल्याचे दाखवून त्या पैशांचा अपहार या महायुती सरकारने केला आहे। मध्यान्ह भोजन योजना अंमलात असताना गणेश मंडळाचे आणि सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते आपल्या कार्यालयासमोर भोजन घेऊन बसत होते। अशी ही महाघोटाळा योजना राबवून आम्हा कामगारांचे कल्याण करत आहोत हे भासवण्याचा प्रयत्न केला। भ्रष्टाचार कुठे करावा, कशात करावा याचे देखील भान या सरकारला राहिलेले नाही। एकूणच महायुती सरकारच्या महाघोटाळा भाग 2 मध्ये किती भयानक व विचित्र योजनेत घोटाळा करत आहे हे आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत। चला तर मग पाहूया भाग 3 मध्ये याचे पुढचे प्रकरण।